मी भरत गंगाधर कडुळे, धन्वंतरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सातारा या 100% ऑर्गॅनिक कंपनीमध्ये मागील 7-8 वर्षापासून प्रॅक्टिकल फीडवर काम करत असून कंपनीमध्ये आज रिअल डायमंड भारतामध्ये सुद्धा कोणी 16 वर्षाच्या कंपनीच्या इतिहासमध्ये रेकॉर्ड ब्रेक केला नाही असा रेकॉर्ड ब्रेक केला। यानंतर जे प्रॅक्टिकल फील्डवर काम करून करून जे काही शेतकऱ्यांसाठी रेकॉर्ड ब्रेक करण्याचं काम हाती घेतलं, माझा तर रेकॉर्ड ब्रेक मी करू शकलो, कंपनीत अचिव्हमेंट केली, पण त्यानंतर माझा जो ध्येय होतं, माझा जो उद्देश होता की शेतीमध्ये आपण शेतकऱ्याचं कमीत कमी खर्चामध्ये उत्पन्नामध्ये कसं रेकॉर्ड ब्रेक करू। आज जमिनीला जो प्रॉब्लेम सुरू झालेला आहे त्या प्रॉब्लेममधून जमिनीमध्ये जीवाणू बॅक्टेरिया गांडुळांची संख्या वाढून आपण सॉइल कार्बन वाढून कसा रेकॉर्ड ब्रेक 20-25 वर्षापूर्वी जसं 100, 80, 90 टन 100 टन शेतकरी उत्पन्न घ्यायचे त्या पद्धतीच्या पिकाची क्वालिटी ही कशी काढून देण्यात यावी या पद्धतीनं मी प्रॅक्टिकल फीडवर काम केलेलं आहे। आणि या फीडवर काम करत असतानाच भायगाव येथील आमचे मित्र एकनाथ भाऊ यसलोटे, तुमचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर? एकनाथ आसरुबा यसलोटे, राहणार भायगावन, मोबाईल नंबर 8805 1270 62। हां, तर असं एकनाथ भाऊचा आपण 2 एकर ऊस घेतला होता आणि एकनाथ भाऊचे वडील आहेत। दादा, तुमच्या कळण्यात असा ऊस पाहिला होता का तुम्ही? नाही, बोला असं बोला, नाही म्हणा, नाही ना, नाही। हे तंत्र मी जसं धन्वंतरीत सांगण्याचं कारण काय होतं की धन्वंतरीच्या 16 वर्षाच्या इतिहासामध्ये कोणी रेकॉर्ड ब्रेक केला नाही, म्हणजे तिथंही मी 16 वर्षात भारतातल्या ऑल इंडियामध्ये रेकॉर्ड ब्रेक केला। पण माझं स्वप्न दुसरं असं आहे, जसं मी माझ्यासाठी रेकॉर्ड ब्रेक करू शकलो कंपनीमध्ये, तसा धन्वंतरी तंत्र वापरून शेतीमध्ये सुद्धा प्रत्येक पीक, ऊस असेल, डाळिंब असेल, मोसंबी असेल, कपाशी असेल, सोयाबीन असेल, या प्रत्येक पिकामध्ये मी इथून पाठीमागच्या 20-15-20 वर्षाचे जे रेकॉर्ड आहेत झालेले ते सर्व रेकॉर्ड तोडल्याशिवाय राहणार नाही। ते असो बरं, एकनाथ भाऊ, तुम्हाला समजा आमचं धन्वंतरी तंत्र वापरल्याच्या नंतर ऊसामध्ये काय काय बदल वाटले बरं? धन्वंतरी तंत्र वापरून समजा तुम्हाला लोकांमध्ये आणि आपल्या ऊसामध्ये काय काय बदल वाटतात? समजा ऊसाची जाडी, ऊसाच्या कांड्याची जाडी आणि कांड्याची लांबी भरपूर प्रमाणात आणि सारखी प्रमाणात झालेली आहे आता लोक, आणि इथून पुढे बी त्याची ग्रोथ आणि ग्रेनरी एकदम हिरवीगार आहे। बरोबर आहे, म्हणजे आज जर आपण मी समजा एक ऊस जरी मोजला, थोडंसं क्लोज घ्या काकडे घेऊन, हा एक ऊस मोजून घेऊ आपण, हे बघा इथून पकडू, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि ही 15, म्हणजे 15 कांड्या ओपन आहे। वाड्यातल्या सोडून द्या, वाड्यात वगैरे नाही, कांड्या ओपन 15 कांडीवर ऊस पोचलेला आहे। आणि आज ऊस जवळपास म्हणजे आपल्या ऊसाला पुन्हा पाहणार सगळी 6 इंचाच्या पुढची कांडी आहे, 6 इंचाच्या प्रौढ व्यक्तीच्या एका वितीपेक्षा मोठी 6 कांडी आहे। इंचाच्या पुढची कांडी आहे, सगळी कांडी ईद भरती आहे, म्हणजे आता प्रत्येक कांडी एक इतीची भरती। हा, हे बघ, बरोबर, हे सगळ्यात मोठं तंत्र आहे। म्हणजे का बरं का, आता आम्ही जस्ट रासायनिकचा प्लॉट पाहून आलो, 4 बोटाची कांडी, समजा त्या ऊसाची आता आज आपली ही कांडी जर 15 असेल तर म्हणजे ती आज तशा ऊसाची कांडी 30 कांडीची बरोबरी करायला नाही कांडी। पण आपला ऊस निश्चित सांगतो तुम्हाला 15 कांडी जरी आज पोचला, पण हा प्लॉट कमीत कमी 30, 32, 35 कांडी प्लसच तोडीपर्यंत हा ऊस वाढणार आहे। कारण याचं तंत्र असं आहे मित्रांनो, या ऊसाला आता 3रा डोस पडेल आणि याच्या पुढं जे काय मी सांभाळणार आहे ते व्यवस्थित माझ्या पद्धतीनं सांभाळल्यामुळं हा ऊस शेवटपर्यंत याची ग्रीनरी असेल, याची कॅनॉपी असेल, ही वाढ कंटिन्यू राहणार आहे। आता त्याचबरोबर आमचे म्हणजे एकनाथ भाऊ सांगतील समजा की बाबा रासायनिक आणि आपलं धन्वंतरी तंत्र आपण जे वापरतो याच्यामध्ये खर्चाच्या बाबतीत अशी खूप मोठी
50-60 हजार रुपये किंवा अशी काही तफावत आहे का? नाही, अशी रासायनिकचं जे तुम्ही खर्च करता आणि आपण रासायनिकचा या जो- प्लॉटला केला याच्यात काय तफावत आहे बरं नेमकी? काहीच तफावत नाही. जेवढा रासायनिकला खर्च होतो तेवढाच होतो. बरोबर कारण आता नुसते रासायनिक खतावर म्हणजे शेतीच होत नाही. बरोबर आहे. पहिलं कसं 10-20 हिरे आणला की सगळी शेती व्हायची. हा आता तुम्हाला सूक्ष्म अन्नद्रव्य पूर्ण घ्यावाच लागतील. हा रासायनिक असो किंवा ऑर्गॅनिक असो. बरोबर. तर प्रत्येक सेंद्रिय कर्ब कमी झाल्यामुळं कमी झाल्यामुळं तुम्हाला ते सेंद्रिय खतं घ्यावाच लागा लागले. त्याच्यामुळं आपलं रासायनिक बरोबर ते बी सेंद्रिय खत देतात आणि आपलं सेंद्रियचे रासायनिक बरोबर, त्याच्यामुळे खर्चात काही वाढ होत नाही. त्याच्यात खर्चा जे येतेच राहतो. उलट मित्र मला असं आणि कसं आहे, सांगायचं उत्पन्न काढायचं म्हणलं ना तुम्हाला खर्च करावा लागेल थोडाफार. तुम्ही म्हणता मी एक डोस टाकलाय उसलाय आला ते एक बार होत असतोय, बार बार होत नसते. हे याचं मूळ कारण असं आहे मित्र, शेतीमध्ये काय झालं, एक पीक पद्धत आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय झालं, रासायनिक खताचं प्रमाण वाढलेलं आहे. आता जमिनीमध्ये पूर्वी आपण एक बॅग, जसं एकनाथ भाऊनी सांगितलं, एक बॅग ही एक बॅग ती टाकली की रिझल्ट यायची. रिझल्ट यायचे पण पहिले. आता जे रिझल्ट येत नाहीये, नाही, आता आता त्या खताने काहीच त्याचं होत नाही. कारण असं झालं की खतं आपण एक टाकली रिझल्ट येईना, 2 टाकल्या, मग 3 टाकल्या, मग 4 टाकल्या. आता पोत्याना खतं तुम्ही आम्हाला आत्ताच सांगितलं की आम्ही एवढं खत टाकलं होतं की जमिनीमध्ये खत टाकायला जागा नव्हती. खत टाकायला म्हणजे तेच ना, ते कालिलेल्या खताचा गंज हा. 2 गोण्या खत त्याने भरून ठेवलं आमच्या वडिलांनी. मी तर तिकडेच होतो आपण भरून ठेवलं म्हणले आता हे टाकायचं कुठं मला सांग. एवढं खत झालं तसे. हा म्हणजे तेव्हापासून मी रासायनिक तर कमीच केलं आणि मला ते पूर्ण कमी करायचं रासायनिक. याच्यामुळं काय झालं, जमिनीत टाकायला जागा नाही, एवढं खत टाकून बी पीक आणि काय येत actually नाही. मग मी आत म्हणलं यायला ते एक माणूस होता आणि ते 2 जण टाकेल होते. म्हणलं यायलाच कटाळा आला. मी दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन पाहिलं तर सर्व खतच जमिनीतच खत. मी काहीच नाही म्हणलं, ते 2 गोण्या आणल्या, पत्रात ठेवून दिल्या आणि म्हणलं दुसऱ्या वेळेस टाकू कुठं तरी. याचा अर्थ असा आहे मित्र, हे जे खताची मात्रा आपण वाढत गेलो, ह्या खताची मात्रा वाढवल्यामुळं आणि अनावश्यक केमिकल्स, कीटकनाशक आणि अनावश्यक बुरशीनाशक याच्या आळवण्या जे दुकानदार देतात, या आळवण्यामुळं जमिनीतला जीवाणू, बॅक्टेरिया, गांडूळ आणि मित्र बुरशी हळूहळू हळूहळू संपत गेली. आणि हा रासायनिक खताचा भडीमार वाढल्यामुळं जीवाणू, बॅक्टेरिया, गांडूळ, मित्र बुरशी संपले, तसा तसा सॉईल कार्बन जमिनीचा कमी होत गेला. आता सॉईल कार्बन जर 0.5% खाली असेल तर तुम्ही जमिनीमध्ये खताचा गंज जरी घातला तरी काही फायदा होणार नाही. त्यामुळं या धन्वंतरी कंपनीनं आपल्या सॉईल कार्बन म्हणजे जमिनीचा आत्मा असलेला सॉईल कार्बन आणि जमिनीच्या हेल्थवर हे कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे. जमिनीच्या हेल्थ कशी सुधरल, हेल्थ जर सुधारली, जमिनीचं आरोग्य जर सुधारलं तर जमिनीमध्ये जीवाणू, बॅक्टेरिया, गांडुळांची उत्पत्ती होईल. आणि ती कशी होती हे आपण सदर प्लॉटमध्ये दाखवणार आहे. आणखीन 1 महिन्यानंतर आल्यानंतर या प्लॉटमध्ये सुद्धा आपण जिदबी उकृती गांडूळ आपल्याला भरपूर प्रमाणात बघा ना आपल्याला तुम्ही, आता जमीन किती भुसभुशीत आहे. आजच बघा हे पहा. बघा जमीन जमीन आहे पहा. काय भुसभुशीत जमीन आहे एकदम. अशी कडक कुठंच झालेली नाही. नाही. हे बघा कडक अशी कुठंच नाही जमीन, एकदम मोकळी माती. आत्ताच पाऊस पडलेला आहे ना. बघा 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 बघा. म्हणजे हे काय आहे, हे जीवाणू, बॅक्टेरिया, गांडुळांच्यामुळे शेती अशी सुपीक बनत जाते. हा. आता हे शेतकऱ्यांनी कडकपणा जमिनीतून बराचसा कमी झाला आहे. कमी झाला हा. म्हणजे हे तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये लक्षात येईल. कडकपणाच नाही जमिनी. इथं बघा तुम्ही उकरून इकडे तर हाईच हाई, पण आपण मध्ये बी लोक म्हणजे दांडाची माती होती. आपण त्याच्यामुळे इकडे उकरीत आहे. कडकपणा म्हणजे सहज गोटा जाते जमीन. एकदम जमीन नरम आणि भुसभुशीत झाली. गोटा जाते म्हणजे याची सहज माती उकरते नाही काय. बघा ना तुम्ही आज रासायनिक जमिनीच्या याच्यात बघा तुम्ही माती उकरून. नाही शक्य नाही. निघतच नका नाही. मोडून कडक जा. कडक जमिनी झाल्यात रासायनिक खताने. त्याच्यामुळं माल तर हाईच हाय, हा. पण जमीन बी सुपीक आहे. एकंदर धन्वंतरी तंत्र वापरून एकनाथ भाऊ तुम्ही समाधानी आहे का? एकदम समाधानी, 100% समाधानी आहे. पुन्हा असं काही नाही. हा परिसरातल्या मित्र कंपनीला काय सल्ला देताल किंवा काय सांगताल धन्वंतरी वापरण्याबद्दल? परिसरातल्या मित्र कंपनी आणि सगळ्याला सांगतो, कमीत कमी आपण 2-2 एकर तरी धन्वंतरीवर ऊसाचे प्लॉट करून पाहायला पाहिजे. बरोबर. काय कमीत result आहे? कमी 2 एकर तुम्हाला जास्त नाही होत, काय 1 एकर करून पहा आणि फरक बघा तुम्ही पाहिला. आणि मग धन्वंतरीच्या बाकी तुम्हाला जिथं घ्यायचं तिथं घ्या. बरोबर. फक्त 1 एकर आधी सगळ्यांनी करून पहा.
बरोबर हा. म्हणजे 1 एकरला वापरा, हा त्याचे काय रिझल्ट त्याचे काय रिझल्ट आहेत आणि आणि ते तुम्ही जर योग्य दुसरीकडे वाटलं तर तुम्ही 10 एकरला 10 वापरा, एकरला नाही तर वापरा, मग संपूर्ण तुम्ही करा ऑटोमॅटिकच धन्वंतरी. वापरा म्हणायची पण गरज नाही. बरोबर पण रिझल्ट एक आल्यावर एकरला शेतकरी घ्या. ऑटोमॅटिकच सगळ्या क्षेत्राला वापरतो. बरं दादा, आपल्या इथं आसपास तुमच्या गावामध्ये आपण रोडना जातो, तुम्ही इकडं तिकडं फिरतात, इथं जनावर आहेत, हे गोष्टी जनावर माग तुम्हाला असा ऊस दिसतो का इथं परिसरामध्ये? तुमच्या गावामध्ये नाही असा ऊसच नाही. बरं तुम्ही याच्या पूर्वी तर पाहिलं होतं का असा ऊस? आमच्या जवळपास आमचे वडील आता आमचे वडील ऊस करायचे, आमचे चुलते ऊस करते, आम्ही ऊसच केला याच्या आधी, पण असा एवढा ऊस आधी कधी आलेला नाही अजून. म्हणजे एकंदर तुम्ही धन्वंतरी तंत्र वापरून समाधानी आहे, खूप समाधानी. त्याच्यामध्ये आपल्याला रेकॉर्ड ब्रेक करायचा आणि तो कसा रेकॉर्ड ब्रेक करून देणार हे मी जो आपला विषय झाला. या प्लॉट मध्ये आपण एकरी 100 टनाचा गाठवणार म्हणजे गाठवणार आहे. त्याच्यानंतर जे शेड्यूल आहे ते आपण काटेकोरपणे पालन करू. आणि दुसरी गोष्ट वेळेला खूप महत्व असतं, वेळेवर करू. आणि तिसरी गोष्ट याच्यामध्ये नंतर आज 15-16 कांडी आहे, पण पुढे आपण 30-35-40 कांडी कशी होती किंवा कारखान्याला गेल्याच्या नंतर तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवर आलेले टनेजचे आवरेजचे मेसेज तुम्ही ग्रुपवर शेअर करा. काय काय मेसेज येते काय आपण सगळं ओपन ठेवणार आहे. आणि हा पण प्लॉट भायगावान येथील एकनाथ भाऊ लोटे यांचा आहे. ह्यो गावाच्या समोर एक काय म्हणतात पश्चिम दिशेला हिवऱ्या रस्त्याला हिवरा रोड वरती खापरदेव हिवरा रोड जो आहे भायगावांवरून जाणारा, या रस्त्यावरती भायगावांपासून 1 किलोमीटर अंतरावर खापरदेव हिवरा रोडवर लेफ्ट साईडला इथं प्लॉट आहे एकनाथ भाऊ लोटे यांचा. ज्यांना प्लॉट पाहायचा असेल, पाहण्यासाठी काही पैसा लागत नाही, पण तुमच्या डोळ्याचे पारणे फिटल्याशिवाय राहणार नाही आहे ऊस पाहिल्याच्या नंतर. आणि प्रॅक्टिकल प्लॉटवर या, ऊसाची पाहणी करा, ऊसाने किती कांडी सोडली, कांडीची लांबी बघा, जाडी बघा, वरची कॅनोपी बघा, ग्रीनरी बघा. आणि त्याच्यानंतरही तुम्ही निर्णय घ्या की 1 एकर करायचा का 2 एकर करायचा. पण ही सुवर्ण संधी सोडू नका मित्रांनो. जमिनीची सुपीकता या संधीबद्दल एकनाथ भाऊनी तुम्हाला पहिलेच सांगितलंय की प्रॅक्टिकल येऊन बघा. आणि दादानी सुद्धा सांगितलं माझ्या जिंदगीत असा प्लॉट पाहिला नाही, पण मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही स्वतः इथं येऊन बघा. आम्ही तुम्हाला ॲड्रेस सांगितलाय, पत्ता सांगितलाय, मोबाईल नंबर सांगितला, तर तुम्ही इथं या आणि प्रॅक्टिकल बघा. प्रॅक्टिकल बघितल्याच्या नंतर तुमच्या डोळ्याचे नक्की पारणे फिटतील. एकंदर एकनाथ भाऊ आमच्या धन्वंतरीबद्दल आमच्याबद्दल काय 2 शब्द बोला. धन्वंतरीचे प्रोडक्ट खूप चांगले आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणजे असं काही फसायचं गिसायचं काम नाही. आणि कडुळे साहेब वेळोवेळी येतात, मार्गदर्शन करतात, त्याचाही खूप आम्हाला फायदा झालेला आहे. फायदा म्हणजे 100% त्यांचाच सल्ला आहे, दुसरं मी कोणाचंच काय ऐकत नाही. फक्त कडुळे साहेब सांगतील तेवढंच. आणि खूप काही त्यांनी सांगितलं आणि खूप काही नवीन गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळाल्यात. आत्तापर्यंत ऊस लागवड केली, आपल्या पद्धतीने केली, पण जरा वेगळी नवीन पद्धत आणि नवीन मेहनत, नवीन समजा आपल्याला काय करावं लागतं, कसं करावं लागतं, आपलंच काम आपण नवीन पद्धतीने केल्यावर त्याचा कसा फायदा होतो हे कडुळे साहेबांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलं आहे. त्याच्यामुळं आज तुम्हाला रिझल्ट सगळ्याच्या समोर आहे. ऊस येऊन बघा, इथं येऊन खात्री करा आणि मगच विश्वास ठेवा तुम्ही बी. असं काही नाही की तुम्हाला आम्ही काही सांगून काही करा, ह्या गोष्टी होणार नाहीत. तुम्ही आधी प्रॅक्टिकली या, ऊस जमिनीतला ऊस बघा, जमिनीची सुपीकता बघा. आणि जमीन एकदम हलकी आहे, ऊसाला जमीन लागती काळीची याची त्याची. मी तर म्हणलं होतं इथं जमिनीवर ऊसच नाही लावायचा, पण लावण्यात आला तर ते मग त्याच्यामुळं धन्वंतरीचं घेतलं तर ते खूप सक्सेस झालेलं आहे अशा हलक्या जमिनीवर सुद्धा. त्याच्यामुळं सगळ्याला विनंती आहे की धन्वंतरीचा कमीत कमी 1 एकर तरी प्लॉट तुम्ही करून बघा. एकदा आपण इतक्या जागेवर आपण फसवतो, एकदा 1 एकर आपण फसलं म्हणून करू आणि मग त्याचा रिझल्ट आल्यावर मग तुम्हाला जो निर्णय तुम्हाला घ्यायचा 4 एकर घ्या, 5 एकर घ्या, तुम्हाला नंतर काय घ्यायचं तर घ्या. पण पहिलं 1 एकरची तुम्ही नियोजन करा प्रत्येक शेतकऱ्यांनी धन्वंतरीवर. चालेल, धन्यवाद. जय धन्वंतरी. जय धन्वंतरी. हा? खरंच